वसई विरार पाण्यामध्ये जाऊन यामध्ये 11 जणांचा अधिकृत बळी गेलेला आहे। मात्र असे अनेक बळी गेल्याचा मनसेचा आरोप आहे। माझ्यासोबत अविनाश जाधव मनसेचे नेते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल सर, काय परिस्थिती आहे? परिस्थिती तुम्ही पाहिलीत, मागच्या 5 दिवसात वसई विरार अख्ख्या देशात पाऊस झालं। महाराष्ट्रात प्रचंड सगळ्यात जास्त पाऊस डहाणू मोकाळा या भागामध्ये झालं। भरली काय तर वसई विरार पहिल्यांदा भरली का तर दरवर्षी भरली जाते। ज्या वेळेला गेल्या वर्षीचा पावसाळा संपला त्यावेळेच्या आयुक्तांना मी येऊन भेटलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं पुढच्या वर्षी पाणी भरू नये याच्यासाठी तुम्ही नियोजन करा, तर ते भ्रष्टाचार करत बसले आणि जेलला गेले। माझं मत त्याच वेळेला जर काम झालं असतं ना तर आज ही वसई विरारची परिस्थिती नसती। आज मी ज्या वेळेला वसई विरारमध्ये आज आलो त्यावेळेला माझा पहिला प्रश्न होता की वसई विरारमध्ये पाणी कुठे भरलं नाही, कुठे नाही भरलं होतं। कारण वसई विरारमध्ये असा कुठलाच भाग नव्हता जिथे पाणी भरलं नव्हतं। कुठे 2 फूट कुठे 6 फूट पाणी होतच होतं आणि त्यात अनेक गरिबांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। घरातली भांडी वाहून गेलेली आहेत, त्याच्यानंतर अंथरुणं वाहून गेलेली आहेत, रेशन वाहून गेलेलं आहे। सो जर एवढं सगळं पहिल्या पावसात झाल्याच्या नंतर जर सरकारला आणि प्रशासनाला जाग येणार नसेल तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा वाईट गोष्ट वसई विरारकरांसाठी नसेल। पण या ठिकाणी निरी आणि IIT साठी 12 कोटी खर्च केलेले आहेत। नाले सफाईवर 2018 ला देखील एक अहवाल आला होता। कसला आला होता प्रफुल्ल? निरी 2018 ला अहवाल, त्यावर जर काम झालं असतं ना आज ही वेळ आली नसती। तुम्ही अहवाल बनवायला पैसे देताय, अहवाल आल्याच्या नंतर जे काम करायला पाहिजे ना ते तुम्ही नाही करत आहात। कारण ही सगळे ज्या नाल्यांवर बसलेल्या अनधिकृत इंडस्ट्री आहेत ना त्याच्यावर यांचे हप्ते चालू आहेत, यांची नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची घरं चालू आहेत, त्याच्यामुळे ते होत नाहीये। एक दिवस एखादा चांगला अधिकारी यावा आणि त्यांनी जर हे नाळे जरी मोकळे केले ना, म्हणजे 15 मीटरचा एक नाळा असतो तो आता 15 फुटाचा झालाय, तर कुठे पाणी जाईल पावसाचं एवढं पाणी? दिल्लीमध्ये आता आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांचं, त्याकडे कसं बघतात? तुमचं मनसेचं काय म्हणणं आहे? आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत आणि ज्या पद्धतीने मागच्या काही महिन्यामध्ये पेपरफुटी झालेल्या आहेत ते विद्यार्थ्यांचा अपमान आहे। वर्षभर अभ्यास करायचं आणि त्याच्यानंतर कोणीतरी पेपर फोडतो, ज्याची लायकी नाही ती मुलं पेपर फुटलेल्या पेपर घेऊन पास होतात आणि चांगले हुशार विद्यार्थी बाहेर राहतात। सो आम्ही या सर्व विद्यार्थ्यांसोबत आहोत आणि दिल्लीत चाललेला जो काही आंदोलन आहे त्याला त्या सर्व जे काही आंदोलनकारक आहेत आम्ही त्यांच्या बरोबर पण आहोत। कारण ज्या पहिलं असं व्हायचं की एखादा रेल्वे अपघात झाला की दुसऱ्या दिवशी रेल्वे मंत्री त्याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायचा। आता मोदी शासनामध्ये आज या मंत्री मंडळात अशी आरेरावी झालेली, काही फरक पडत नाही। पेपर फुटला फुटू दे, आज फुटला उद्या फुटला, त्यांना काही फरक पडत नाही। आज या ठिकाणी सुनेत्रा पवार आहेत, त्यांच्याच राष्ट्रीय पदावरती त्यांच्याच पक्षाच्या याने आक्षेप घेतलेला, काय सांगता? मला असं वाटतं जे पेरलं ते उगवतं। अजून भारतीय जनता पक्षाची सत्ता एकदा जाऊ द्या की प्रत्येक पक्षांवर जे पक्ष फुटून तयार झालेले आहेत त्या प्रत्येक पक्षावर त्यांना प्रत्येक आमदार आणि खासदार हा दावा करेल एवढं निश्चित। शरद पवारांचा पक्ष NDA सोबत जाणार असं सांगितलं। मला वाटतं यावर सन्माननीय साहेब बोलतील। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो भराव झालेला आहे त्याच्यामुळे जी वसई बुडालेली आहे याला अधिकारी कारणीभूत आहे असं मनसेचं म्हणणं आहे। भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, नाला सुपारा।